घाटातील चेकपोस्टवर घडलेल्या घटनेनंतर आम्ही तिन्ही चोरट्यांच्या मुसक्या आम्हाला यश आले होते। त्यापैकी एक आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आलेली होती। उर्वरित 2 आरोपींची 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती। त्या दरम्यान त्यांच्याकडे तपास करता त्यांनी चोरलेल्या दोन्ही मोटरसायकली, त्यापैकी एक मोटरसायकल संगमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरला गेलेली होती, त्याबद्दल तिथं गुन्हा दाखल आहे। दुसरी मोटरसायकल ही पुणे येथील फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली आहे आणि त्यांनी दरीत फेकून दिलेले 2 ॲपल कंपनीचे मोबाईल फोन हे त्यांनी कोरेगाव पार्क येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्यांनी चोरण्याचे निष्पन्न झालेले आहे। त्याबाबत आपण संबंधित पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे। हे तिन्ही चोरटे हे सराईत आहेत। त्यांनी अशा प्रकारची लोबाडणूक बऱ्याच ठिकाणी केलेली असण्याची शक्यता आहे। तरी या संदर्भात कुणाची लोबाडणूक झाली असेल किंवा कुठे लोबाडणुकीच्या घटना घडल्या असतील, अशा तक्रारदार लोकांनी पुढे यावे व पोलिसांशी संपर्क साधावा। आम्ही त्यांना जरूर सहकार्य करू। मी राजापूर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करीत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।